पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत कोल्हापुरी बंधारे मोठ्या प्रमाणात निर्माण केले जातात। असाच एक कोल्हापुरी बंधारा नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिवदरा येथे 2 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आहे। परंतु या बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। काल एक व्हिडिओ देखील या बंधाऱ्याचा व्हायरल झाला होता। लातेनं हा बंधाऱ्याचं जे बांधकाम आहे ते पडताना दाखवण्यात आलं होतं। एकंदरीत पाहिलं तर हा बंधारा जो आहे 1,30,00,000 रुपये खर्चून बांधण्यात आला, परंतु हे बंधाऱ्याचं काम मागील 2 वर्षापासून प्रलंबित आहे, पूर्ण झालेलं नाही। आणि या बंधाऱ्याच्या आसपासचे शेतकरी जे आहेत ते अनेक वेळा त्यांनी तक्रारी केल्यात। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, केव्हा हा बंधारा बांधण्यात आला आणि कशा पद्धतीचे हे काम झालं? या बंधाऱ्याला 2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापासून बांधकाम झालेलं आहे, पण अद्याप त्याला गेट सुद्धा नाहीत। शेतकऱ्यांचं याच्यामध्ये फार नुकसान आहे। शासनाने पण एवढा मोठा निधी दिलेला आहे, त्याचा कुठेतरी शेतकऱ्यांना पण लाभ व्हावा या उद्देशानं बांधकाम केलं, पण गुत्तेदारांनी थातूरमातूर काम करून निघून गेलेलं आहे आणि पूर्ण काम केलेलं नाही। आणि जे गेट राहिलेले आहेत बसवायची, पिचिंग सुद्धा केलेलं नाही, बरेचसे कामं शिल्लक आहेत ते काहीच केलेलं नाही। त्यामुळं शेतकऱ्यांचा 1 रुपयाचा फायदा नाही याच्यामध्ये। निश्चितच संपूर्ण काम जे अर्धवट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं। आपल्यासोबत दुसरे काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय सांगाल, कशा पद्धतीने हे काम झालं, कितीचं काम होतं आणि आता काय परिस्थिती आहे बंधाऱ्याची? सर, सध्या आज जर पाहायला गेलं तर हा बंधारा शासनाने 1,30,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे। मात्र आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर 2 वर्षापासून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलंच आहे। मात्र आज घडीला शेतकऱ्यांचा आणि गावाचा, आमच्या शिवदरा गावाचा 1% फायदा झालेला नाही। काय काय मागणी असणार आहे, काय तक्रारी केल्यात तुम्ही? सर, मी प्रशासनाकडे 3 वेळेस तक्रारी केल्या की आमच्या या कोल्हापुरी बंधाऱ्याला शासनाने करोडो रुपये निधी दिली, तुम्ही या उर्वरित जे राहिलेलं काम आहे गेट आणि पिचिंग हे आम्हाला टाकून द्या, जेणेकरून आमच्या गावाचा आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल। मात्र याकडे तक्रारी देऊन कोणीही दखल घेतलेली आतापर्यंत नाही। आमची एकच मागणी आहे की जर असं ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी संगनमतानं करून असं जर भ्रष्टाचार करत असतील तर यांच्यावर प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कारवाई केली पाहिजे। अशा ठेकेदाराला ब्लॅकलिस्टच मारलं पाहिजे। निश्चितच हे होते गावकरी, त्यांच्या आपण संतप्त प्रतिक्रिया या बंधाऱ्याबद्दल जाणून घेतलेल्या आहेत। अशा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील या गावकऱ्यांनी केलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, शिवदरा, नांदेड।